करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 20. मी मुंबईचा गव्हर्नर झालो तर 1916च्या मार्चमध्ये मी फर्स्ट इयरची परीक्षा कशीबशी पास झालो. त्या वर्षापासून ती परीक्षा युनिव्हर्सिटीने घेण्याचे बंद करून तो अधिकार कॉलेजांकडेच सोपविला. त्यामुळे आमचे परीक्षेचे भय कमी झाले. कारण वर्षभर जे आम्हाला शिकवित होते ते प्राध्यापकच आमचे परीक्षक झाले. तेव्हा अवघड प्रश्न येण्याचा संभवच टळला. बाकी माझ्या स्वतःपुरतेच म्हणावयाचे झाल्यास प्रश्न सोपे आले काय किंवा अवघड आले काय, मी त्या बाबतीत सारखाच उदासीन होतो. कारण त्या संबंध वर्षात मी अभ्यासाच्या पुस्तकांना हात लावला असेल तर शपथ. म्हणून फर्स्ट इयरच्या परीक्षेत मी पास झालो ह्याचा मला अचंबा वाटून राहिला. माझ्या आयुष्यातला तो खरोखरच चमत्कार होता. गणिताचे आणि सायन्सचे एक अक्षर मला येत नव्हते. त्या विषयात मला अगदी पास होण्यापुरतेच मार्क मिळाले. एक मार्क जरी कमी पडला असता तरी मी नापास झालो असतो. बाकीच्या विषयांतही माझी फारशी गती होती असे नव्हे, पण पासापेक्षा त्या विषयात 5-5, 10-10 मार्क मी जास्त मिळविले. इंटरमिजिएटच्या वर्गात गेल्यानंतर विषय काय घ्यायचा, गणित घ्यायचे का लॉजिक घ्यायचे, हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला. पण त्या बाबतीत आम्हा विद्यार्थ्यांना मतस्वातंत्र्य मुळीच नव्हते. प्रिन्सिपल परांजपे स्वतः वर्गात येत आणि ज्याला फर्स्ट इयरच्या परीक्षेत गणितामध्ये निदान 50% तरी मार्क पडले असतील त्यालाच ते गणित विषय घेण्याची परवानगी देत. मग उरलेल्यांनी लॉजिक हा विषय घ्यावयाचा. मला गणितात अगदी काठावर पास होण्याइतके मार्क मिळालेले होते. साहजिकच माझी वर्णी गणिताकडे लागणे मुळीच शक्यच नव्हते. तेव्हा माझ्या बोकांडी लॉजिक बसणार ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होती. लॉजिक या इंग्रजी शब्दाचा अर्थसुद्धा त्यावेळी मला माहीत नव्हता. लॉजिक म्हणजे काहीतरी भयंकर मॅजिक असले पाहिजे अशी माझी समजूत होती. म्हणून मी अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रिन्सिपल परांजपे ह्यांच्याकडे गेलो आणि केवळ आजारीपणामुळे आपणाला पहिल्या वर्षाच्या परीक्षेत गणितामध्ये कमी मार्क्स पडले, नाहीतर फर्स्ट इयरच्या गणिताच्या पेपरमध्ये आपल्याला फर्स्ट क्लास मार्क पडले असते, अशी त्यांना मी थाप मारली. माझे हाडकुळे शरीर आणि चेहऱ्यावरचा रडका अभिनय ह्यांचा प्रिन्सिपल परांजप्यांच्या मनावर योग्य तो परिणाम होऊन इंटर आर्ट्सच्या गणित विषयाच्या तुकडीत बसण्याची परवानगी मला त्यांनी दिली. उत्तमोत्तम आणि हुशार विद्यार्थी त्या काळी इंटरच्या परीक्षेसाठी गणित विषय निवडीत असत. म्हणून गणिताच्या तुकडीत जेव्हा मी प्रथम प्रविष्ट झालो तेव्हा साहजिकच वर्गात खूपच हशा पिकला. कारण गणित विषय घेण्याबाबतच्या माझ्या बौद्धिक पात्रतेची वर्गातल्या बऱ्याचशा मुलांना चांगली कल्पना होती. पण माझ्या वर्गबंधूंनी त्यावेळी माझा जो उपहास केला त्याचा माझ्या मनावर मात्र एक असा परिणाम झाला की आपल्या बुद्धीत जेवढी काही ताकद असेल तेवढी गणिताच्या अभ्यासासाठी खर्ची घालावयाची असा त्याचवेळी माझ्या मनाशी मी निर्धार केला. स्वतः रँगलर परांजपे त्यावेळी आम्हाला गणित शिकवित असत. त्यांच्याबद्दल मला वाटणाऱ्या व्यक्तिगत आकर्षणामुळे ते शिकवित असलेल्या विषयामध्येही मला हळूहळू गोडी वाटू लागली. इतकी की गणिताखेरीज दुसऱ्या कोणत्याही विषयाकडे संबंध वर्ष मी फारसे लक्ष पुरविले नाही. शिक्षणशास्त्रातला हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे की विद्यार्थ्याला जर एखाद्या शिक्षकाबद्दल विशेष आकर्षण वाटत असेल तर त्याच्या विषयाबद्दलही त्याला अभिरुची वाटू लागते. गणिताबद्दल माझ्या मनात उत्पन्न झालेल्या या गोडीचा परिणाम असा झाला की इंटर आर्ट्सच्या विश्वविद्यालयीन परीक्षेत गणित विषयामध्ये मला जवळजवळ फर्स्ट क्लास गुण मिळाले. प्रिन्सिपल परांजपे ह्यांच्याबद्दल मला आज जी भक्ती वाटते त्याचे मूळ त्या वर्षात त्यांच्या थोर अध्यापनाचा मला जो फायदा मिळाला त्यामध्ये आहे. चित्रकला हा माझा पहिल्यापासून आवडता विषय होता. त्यामुळे रँगलर परांजपे वर्गात शिकवित असताना माझ्या गणिताच्या वहीत त्यांची अनेक रेखाचित्रे मी पेन्सिलने रेखाटीत असे. एवढेच नव्हे तर त्यांच्या सहीसारखी हुबेहूब सही मी त्यावेळी करीत असे. अजूनही काही ती मी विसरलो नाही. त्यावेळी माझ्या वर्गात वसंत लोटलीकर ह्या नावाचा एक आदर्श आणि अत्यंत बुद्धिवान विद्यार्थी होता. त्याचे वडील पुणे नगरपालिकेत अधिकारी होते.
वसंत लोटलीकराने आयुष्यात पहिला नंबर कधी सोडला नाही. मग ती परीक्षा शाळेतली असो वा विश्वविद्यालयातील असो, त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे असे काही विलक्षण तेज लकाकत असे की हजार विद्यार्थ्यांच्या घोळक्यात तो एकदम उठून दिसे. त्याची राहणी अतिशय स्वच्छ आणि टापटिपीची आणि वागणूक अतिशय नम्र आणि अदबीची असे. आमच्या सर्वच प्राध्यापकांना त्याच्याविषयी विलक्षण आदर वाटे, कारण वसंत लोटलीकराच्या भाग्यशाली भविष्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. वसंत हा स्वभावाने अबोल असे, तो कोणाशीच फारसा मिसळत नसे, पण का कोण जाणे त्याची आणि माझी चांगलीच गट्टी जमली, इतकी की आम्ही गावातून सायकलवरून एकमेकांबरोबर कॉलेजात येत असू, वर्गात शेजारी शेजारी बसत असू आणि कॉलेज सुटल्यावर पुष्कळदा बरोबरच गावात परत जात असू. तसे पाहिले तर त्याच्यातनी माझ्यात कोणत्याही गोष्टीचे साम्य नव्हते. तो फर्स्ट क्लास स्कॉलर तर मी थर्ड क्लास व्हॅगबॉन्ड. मी अभ्यासाकडे फारसा लक्ष देत नसे ह्याचे त्याला अतिशय वाईट वाटे. तो मला तळमळून पुष्कळदा म्हणे की अरे, इंटरची परीक्षा अतिशय अवघड असते, चांगले चांगले विद्यार्थी त्या परीक्षेत नापास होतात, मग तू जर अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेस तर तुझे कसे होईल ह्याची मला भारी चिंता वाटते. त्यावर मी त्याला म्हणे, वसंत, माझ्याबद्दल तू चिंता करावीस एवढी माझी लायकी नाही. तू आपल्या फर्स्ट क्लासबद्दल चिंता कर. मी नापास कालयत्री होणार नाही हे बारीक लक्षात ठेव. वसंत लोटलीकर हा इंटरमध्ये आणि BA पहिल्या वर्गात पहिला आला आणि नंतर ICSला इंग्लंडला गेला. तेथे त्याचे काय झाले ती अत्यंत करुणरसपूर्ण आणि हृदयद्रावक कथा मी योग्य वेळी पुढे सांगेनच. इंटरच्या वर्गात त्याचा दोस्त होण्याचे भाग्य मला लाभले होते, एवढे सांगण्यापुरताच त्याचा ह्या ठिकाणी उल्लेख केला. इंटरला प्रिन्सिपल परांजपे ह्यांच्याखेरीज आम्हाला शिकविण्यासाठी त्यावेळी अनेक नामांकित प्राध्यापक होते. प्राध्यापक हरिभाऊ लिमये हे आम्हाला भारतीय राज्यव्यवस्था शिकवीत. हरिभाऊ हे त्या विषयामधले एक अधिकारी विद्वान म्हणून गणले जात आणि ते शिक्षकही फार उत्तम होते ह्यात काही शंका नाही. ते जरी कॉलेजचे प्रिन्सिपल नसले तरी कॉलेजमध्ये त्यांना फार मोठा मान असे आणि प्रिन्सिपल परांजपे तर त्यांना विचारल्या वाचून कोणतीही गोष्ट करीत नसत. दिवसातून काय काय गोष्टी घडल्या ह्याचा वृत्तांत परांजप्यांनी हरिभाऊंना संध्याकाळी सांगितला नाही असे क्वचितच व्हावयाचे. लकडी पुलावरच्या गोवऱ्यावालीने आपल्याला कशा खरपूस शिव्या दिल्या त्याचा वृत्तांत परांजप्यांनी हरिभाऊंना त्या संध्याकाळी सांगितल्यावर त्यांच्या हसता हसता कशा मुरकुंड्या वळल्या ती हकीकत मी मागे सांगितलीच आहे. आम्हाला संस्कृत हा विषय डॉक्टर पांडुरंग दामोदर गुणे हे शिकवित असत. डॉक्टर गुणे हे जर्मनीहून संस्कृत विषयाची डॉक्टरेट घेऊन आले होते. संस्कृत भाषेवर आणि भाषाशास्त्रावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्यासारखा संस्कृतचा रसिक आणि मार्मिक प्राध्यापक आम्हाला कधीच मिळाला नाही. संस्कृत नाटक शिकवावे असे त्यांनीच. रँगलर परांजपे ह्यांच्याप्रमाणेच डॉक्टर गुणे हे फर्ग्युसन कॉलेजचे फार मोठे आकर्षण होते. विद्यार्थ्यांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम असे. केव्हाही पाहावे त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचे कडे पडलेले असावयाचे. असा हा थोर नि विद्वान प्राध्यापक पुढे थोड्याच वर्षांनी कालवश झाल्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फार मोठे नुकसान झाले. प्राध्यापक कृष्णाजी महादेव खाडे हे त्यावेळी केम्ब्रिजचे MA होऊन नुकतेच आले होते. ते आम्हाला इंग्रजी शिकवीत. वृत्तीने ते अत्यंत विनोदी आणि खेळाडू असत. त्यामुळे त्यांचा वर्ग चालू असताना आमच्या अवखळपणाला भलताच ऊत येई. त्यात त्यांचा धाकटा भाऊ आमच्या वर्गात असल्याने आम्हाला त्यांच्याबद्दल फारसे भय वाटत नसे. एकदा पोळ्याच्या दिवशी मातीचा एक बैल करून आणि त्याला बेगड चिकटवून मी तो त्यांच्या टेबलावर ठेवून दिला होता. ते वर्गात आले आणि त्यांनी तो बैल पाहिला. त्यावेळी वर्गात एकच हशा पिकला, पण ते फार काही हसले नाहीत. थोडेसे स्मित करून त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, अरे, आज तुम्हा लोकांचा सण आहे हे मी विसरलोच होतो. तेव्हा पुन्हा हशा पिकला. अर्थात त्या हशात मी काही सामील होऊ शकलो नाही. तथापि सगळेच प्राध्यापक काही परांजप्यांसारखे कडक, लिमयांसारखे गंभीर, गुण्यांसारखे लोकप्रिय किंवा खाड्यांसारखे हजरजबाबी नव्हते. 1-2 प्राध्यापक अगदीच गरीब आणि बावळट होते. त्यांची नावे सांगत नाही.
त्यांपैकी एकाची गमतीदार गोष्ट सांगतो, कारण इतकी वर्षे झाली तरी ती गोष्ट कालच घडल्यासारखी माझ्या मनात ताजी आहे. सदर प्राध्यापक एके दिवशी आम्हाला शिकवायला आले आणि खुर्चीवर बसून त्यांनी शिकवण्याला प्रारंभ केला. तथापि विसरभोळेपणाने त्यांच्या विजारीच्या पुढच्या 3 गुंड्या तशाच मोकळ्या राहिल्या होत्या. समोरच्या पहिल्या बाकावर बसल्या होत्या विद्यार्थिनी. त्यांनी एकदम आपल्या मुंड्या खालीच घातल्या. आम्ही बसलो होतो 2 बाकांमागे. आमच्या ती गोष्ट लक्षात आल्यावाचून राहिली नाही. पण करायचे काय? प्राध्यापक मजकुरांना सांगायचे कोणी ते? भलताच बाका प्रसंग होता तो. प्रोफेसर मजकूर आपले पाय दोन्ही बाजूंना हलवीत हलवीत मोठमोठ्याने शिकवित होते आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटातली आतडी अक्षरशः तुटावयाच्या बेतात आली होती. शेवटी माझ्या शेजारी एक मुसलमान विद्यार्थी बसला होता. त्याने धीर केला. तो उठला आणि प्राध्यापक मजकुरांच्या टेबलाजवळ जाऊन हलकेच म्हणाला, "सर, वुड यू प्लीज कम आउट? आय हॅव समथिंग इम्पॉर्टंट टू टेल यू." "सर, कृपा करून बाहेर याल काय? मला काही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे." आपल्या शिकवण्यात व्यत्यय आणल्याबद्दल प्रोफेसर मजकूर त्याच्यावर भलतेच भडकले. ते त्याच्यावर एकदम खेकसले. "नो नो, नॉट नाऊ. टेक युअर सीट." "नाही नाही, आता नाही. जागेवर जाऊन बस." पण तो विद्यार्थी पडला खमक्या. तो तितक्याच नेटाने म्हणाला, "नो सर, इट इज एक्स्ट्रीमली अर्जंट. आय मस्ट टेल यू धिस व्हेरी मिनिट." "नाही नाही सर, फार जरुरीचे काम आहे ते. आत्ताच्या आत्ता तुम्हाला मला ते सांगितलेच पाहिजे." तेव्हा प्राध्यापकांचा नाईलाज झाला. कपाळाला आठ्या घालून ते त्याच्याबरोबर मुकाट्याने वर्गाबाहेर गेले. बाहेर जाताच त्या विद्यार्थ्याने त्यांना हळूच सांगितले, "प्लीज सर, बटन युअर ट्रझर. कृपा करून विजारीच्या गुंड्या लावा." तेव्हा आपला खजीलपणा लपविण्यासाठी मोठमोठ्याने हसून ते म्हणाले, "ओ, थँक्स व्हेरी मच. आय एम व्हेरी सॉरी. मी फार आभारी आहे तुझा. चुकून झाले ते." आणि विजारीच्या गुंड्या वर्गाबाहेर न लावता ते त्या लावीत लावीत तसेच वर्गात शिरले. त्यावेळी एवढा हशा पिकला म्हणता, पण जसे काहीच घडले नाही असा थंड भावनेने आणि निर्विकार चेहऱ्याने ते पुन्हा पहिल्यासारखे मांड्या हलवीत तारस्वराने शिकवू लागले. वसंत लोटलीकरने मला बजावून सांगितल्याप्रमाणे इंटर आर्ट्सची परीक्षा ही त्या काळी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खरोखरच एक फार मोठे अग्निदिव्य होते. 50% विद्यार्थी ह्या परीक्षेत अगदी हमखास नापास होत. तथापि फर्स्ट इयरच्या मानाने मी इंटरच्या वर्गामध्ये गणित आणि संस्कृत या 2 विषयांचा तरी विशेष अभ्यास केला होता. म्हणून त्या दोन्ही विषयात मला जवळजवळ फर्स्ट क्लासचे गुण मिळाले. तथापि इतर विषयात मी बेताचेच गुण मिळवल्यामुळे मला वर्ग काही मिळाला नाही. 3ऱ्या वर्गातच मी पास झालो. पण पास झालो हे माझ्या दृष्टीने सर्वात मोठे यश होते. माझ्या बरोबरीचे माझे बरेचसे दोस्त या परीक्षेत गारद झाले. त्याचे मला फारसे आश्चर्य वाटले नाही. पण मी या परीक्षेत पहिल्या झपाट्यातच कसा पास होऊ शकलो ह्याचे मात्र माझ्या नापास झालेल्या दोस्तांना महदाश्चर्य वाटून राहिले. इंटरच्या वर्गात असताना माझे वाङ्मयीन आणि नाट्यविषयक व्यवसाय चालू होतेच. गडकऱ्यांची आणि माझी आता चांगलीच गट्टी जमली होती. त्यांच्यानी माझ्या वयात चांगले 13-14 वर्षांचे अंतर होते. असे असताना माझ्यासारख्या एका सामान्य आणि अपरिपक्व मुलाला ते एवढ्या बरोबरीच्या नात्याने आणि बहुमानाने का वागवीत असत ह्याचे मला फार आश्चर्य वाटे. आपल्या घरी येणाऱ्या चांगल्या चांगल्या साहित्यिकांना ते 3ऱ्या मजल्याच्या खिडकीतून आपण फार कामात असल्याचे ओरडून सांगून खालच्या खालूनच परतवून लावीत हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. ती पाळी एखादे दिवशी आपल्यावर तर येणार नाही ना असे मला सारखे भय वाटे. कॉलेजातून दुपारी परत आल्यानंतर माझा 2-4 तास तरी मुक्काम त्यांच्या घरीच असे. त्या दिवशी जर त्यांनी एखादी कविता लिहिलेली असली तर मला ते वाचून दाखवीत. कृष्णाकाठी कुंडल या आपल्या अद्भुतरम्य ऐतिहासिक काव्याच्या कित्येक ओळीच्या ओळी मला त्यांनी वाचून दाखविल्या होत्या. राजसन्यास नाटकाच्या पहिल्या अंकातला पहिला प्रवेश ज्या दिवशी त्यांनी मला वाचून दाखविला त्यावेळी मी अक्षरशः माझे देहभान विसरून गेलो. अलौकिक वाङ्मयाच्या श्रवणानंदाचा उन्माद काय असतो त्याचा त्या दिवशी मला प्रत्यय आला. राजसन्यासाच्या त्या पहिल्या प्रवेशाची धुंदी 1 आठवडाभर तरी माझ्या डोक्यातून उतरली नाही. एके दिवशी
मी गडकऱ्यांच्या मांडीवर बसलो असताना खालून मोठ्या आवाजात एक हाक आली. त्याबरोबर गडकरी ताडकन एकदम उठले. मी विचारले, कोण आले? गडकरी म्हणाले, अच्युतराव कोल्हटकर. माझ्या अंगावर रोमांच उठले. संदेशकार अच्युतराव कोल्हटकर म्हणजे त्या काळातल्या आम्हा तरुणांचे दैवत. त्यांचे संदेशपत्र म्हणजे आमचा जीव की प्राण. इतक्या जवळून ते आता आपल्याला पाहावयाला मिळणार या कल्पनेने माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. गडकरी वरून ओरडले, साहेब, जिना अरुंद आहे, जरा जपून या. जिना चढता चढता अच्युतराव म्हणाले, नॅरो इज द वे दॅट लीड्स टू हेवन. अच्युतराव हसत हसत वर आले आणि जेव्हा बैठकीवर मांडी घालून बसले तेव्हा गडकरी म्हणाले, नाऊ इट इज हेवन. 1 तासभर चाललेल्या त्यांच्या बैठकीतल्या गप्पा गोष्टींमध्ये विनोदी कोट्यांची नि प्रतिकोट्यांची अशी काही खैरात उडाली की ती पाहून माझे डोळे दिपले. काही वेळाने राजसन्यास नाटकाबद्दल बोलणे निघाले. अच्युतरावांना त्या नाटकातले काही प्रवेश गडकऱ्यांनी पूर्वीच वाचून दाखविले होते. त्यामुळे राजसन्यासावर अच्युतराव बेहद खुश होते. त्या संदर्भात अच्युतराव गडकऱ्यांना म्हणाले, मास्तर, मी जर या मुंबई राज्याचा गव्हर्नर झालो तर तुमचे राजसन्यास नाटक हे सर्व शाळांमधून क्रमिक पुस्तक म्हणून मी लावीन. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.